नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कुक विथ मयुरा या चॅनलवर। तुम्हा सर्वांना झुणका तर माहित असेलच, तर आज आपण पाहणार आहोत एका वेगळ्या प्रकारचा झुणका, तो म्हणजे कोरडा झुणका किंवा त्याला मोकळा झुणकाही म्हटलं जातं। यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी चणा डाळ। ही डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत। 5 तासानंतर ही डाळ पूर्णपणे भिजून अशी होते। आता या डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घेऊन त्याच्यात पाणी न घालता मिक्सर मधून काढून घेणार आहोत। जाडसर अशी डाळ आपण वाटून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचे वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरे टाकून हे सर्व काही आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मध्यम आचेवर एक पॅन गरम करून घेऊन त्याच्यात तेल टाकावे आणि हे तेल थोडे गरम झाले की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून त्याच्यात हिंग देखील टाकावा आणि आता ह्याच्यात हिरव्या मिरचीचे वाटण टाकून हे चांगले हलवून घ्या। आणि आता याच्यात कांदा टाकावा। थोडा वेळ परतून घेऊन या कांद्यात 5 चमचा हळद व मीठ टाकून चांगले हलवून घ्या, त्यामुळे कांदा पटकन शिजेल। आणि पुन्हा एकदा परत हलवून घ्या। आणि आता या फोडणीत वाटलेली डाळ टाकून ती चांगली अगदी कोरडी होईपर्यंत हलवून घ्या। या झुणक्यात पाणी न घालता अगदी कोरडा होईपर्यंत त्याला हलवून घ्या। आपला मोकळा किंवा कोरडा झुणका तयार झालेला आहे। वरून गार्निशिंग करता चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या। हा झुणका तुम्ही कांदा लसूण न घालता बनवणार तो जास्त दिवस टिकू शकतो, त्यामुळे प्रवासात हा मोकळा झुणका 2 दिवस छान टिकतो। हा झुणका तुम्ही तुमच्या घरी बनवा, खा आणि कुक विथ मयुरा चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।